शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता हा कधी येणार होता याची आपण माहिती आमच्या चॅनलवरती दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला यामध्ये बघायचं आहे की एकूण 9 करोड शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांचा लाभ 19 नोव्हेंबर 2025 रोजी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे मिळणार आहेत. तर यामध्ये आता भरपूर शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. यांनी आता काय करायचं आहे, ज्या शेतकऱ्यांना हप्ते येत आहेत किंवा येत नाहीत, यांनी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, जेणेकरून जे शेतकऱ्यांना हप्ते येतात ते सुद्धा या लाभापासून वंचित राहता कामा नयेत. तर सर्वात प्रथम आपल्याला एक काम करायचं आहे. पहिलं काम आहे, आपल्या आधारच्या साईटवर जाऊन तुम्हाला आधारची सीडिंग म्हणजे तुमची बँक सीडिंग तुम्हाला चेक करायची आहे. आधार बँक सीडिंग आहे की नाही ते. 2 नंबरला तुमचं ऑप्शन असं आहे की आपल्याला यामध्ये असं एक चेक करायचं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांचं 5 वर्षाला, लहान मुलाचं 15 वर्षाला आणि 35 वर्षाला आधार कार्ड अपडेटला आलेले असतात. ते तुम्हाला आधार कार्ड अपडेटला जर आलं असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्यानंतर तुमचे बँक खाते आणि आधार कार्डवरील नाव सेम असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळावा. यापासून आपण वंचित न राहावं म्हणून शेतकऱ्यांना ही 2 कामं करायची आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कामं करायचे आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.